महाराष्ट्र, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचा कानाकोपरा वैभवशाली असावा असे स्वप्न उराशी बाळगून झटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र. अशा या महाराष्ट्रात लोकांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा अशा मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण होऊ नयेत. ज्या महाराष्ट्रात फुले दाम्पत्यांनी खेड्यापाड्यात जाऊन गोरगरिबांच्या शिक्षणासाठी अथक परिश्रम घेतले, तेथे आज 21व्या शतकात मुलांना प्रबळ इच्छाशक्ती असूनही शिक्षणापासून वंचित राहावे लागते. या विचारानेच मन विषण्ण होते आणि त्यातूनच मिळालेल्या प्रेरणेने सामाजिक बांधिलकीची जाणीव होऊन छोट्या सामाजिक उपक्रमाचा उगम झाला. बालगोपाळ मित्रमंडळाच्या सभासदांनी त्या दिशेने पाऊल उचलायचे ठरविले. सदर सामाजिक उपक्रम पूर्णत्वास नेण्याकरिता लागणारी मानसिक तयारी सर्व सभासदांची होतीच, परंतु आर्थिक पाठबळ उभे करणे हीच मोठी चिंतेची बाब होती. मराठीत एक उक्ती आहेच, कुठल्याही शुभकार्याची सुरुवात आपल्या घरापासून करावी. मग ठरले तर मंडळाच्या सर्व सभासदांनी आपापल्या परीने पदरमोड करून मदत आणण्यास सुरुवात केली. या अनुषंगाने असे लक्षात आले की अजूनही आपणास बरीच मजल गाठायची आहे. त्याकरिता मंडळाकडून चाळीतील व विभागातील रहिवाशांना, हितचिंतकांना, सामाजिक कार्यकर्त्यांना व लोकप्रतिनिधींना आवाहन केले असता सदर आव्हानास त्यांच्याकडून अतिशय उत्तम असा प्रतिसाद लाभला. आम्हास वस्तू, धान्य व आर्थिक अशा सगळ्या स्वरूपातील मदत प्राप्त झाली. मग काय, एवढ्या चांगल्या प्रतिसादामुळे सर्व सभासद जोमाने आणि उत्साहाने काम करू लागले. ज्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, सरतेशेवटी तो दिवस उजाडलाच. साधारणतः 3-3.5 तासांचा प्रवास करून आम्ही त्या अतिशय दुर्गम अशा जव्हार तालुक्यातील रोजपाड्यावर पोहोचलो. जसा चातक पक्षी पावसाची वाट पाहत असतो, तसेच तेथील आबालवृद्ध आमची वाट पाहत होते. तिकडे पोहोचताच आम्हास तिकडच्या भीषण जीवनशैलीचे जे वास्तव नजरेस पडले, ते आम्हास अपेक्षित असलेल्या परिस्थितीपेक्षाही भयावह होते. मनात एक शंका आली की हा पाडा भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून फक्त 120 किलोमीटर अंतरावर असावा. तेथे गेलो असता सर्वप्रथम आमच्या नजरेस पूर्णतः भग्नावस्थेतील शाळा निदर्शनास आली आणि त्यानंतर चौकशी अंती समजून आले, एका छोट्याशा राहत्या घरात शाळा सुरू ठेवण्यात आली आहे, जिथे प्रकाशही अपुरा होता आणि शाळेतील विद्यार्थ्यांना लागणाऱ्या मूलभूत गरजांचीही वानवा होती. अशा सगळ्या परिस्थितीचा विचार करूनच आम्ही शालोपयोगी आणि जीवनावश्यक वस्तूंची, उदाहरणार्थ तांदूळ, साखर, रवा, डालडा, तूरडाळ, कपडे इत्यादींची तजवीज केली होती. त्यातच दुग्ध शर्करा योग घडून आला आणि दीपावलीचा सण जुळून आला. त्याचेच औचित्य साधून मुलांसाठी दिवाळीचा फराळ, दिवे, रांगोळी, अल्पोपहार आणि फटाके यांची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती. सदर वस्तूंचे वाटप करताना तेथील लहान थोरांच्या चेहऱ्यांवरील ओसंडून वाहणारा आनंद पाहून आम्हास खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केल्यासारखी वाटली. आम्हास सुद्धा त्यांच्या आनंदात सहभागी होऊन त्यांच्यासोबत दीपावली साजरी करण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांच्या लोककलेचा नृत्यविष्कार पाहून आम्हा सर्वांचे सुद्धा पाय थिरकू लागले. त्या नृत्याविष्कारामध्ये आम्ही सुद्धा सहभागी. शेवटी सायंकाळी त्यांचा निरोप घेताना आम्ही तेथील लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवण्याचा प्रयत्न केला. अशी ही मदत तुम्ही किती दिवस घेणार? त्यापेक्षा तुम्ही शिका. शिक्षण हाच खरा दागिना. हे तुमच्या मुलांनाही शिकवा. विशेषतः मुलींना समाजात मानाचे स्थान द्या. स्वावलंबी बना आणि आपला भारत देश प्रगत बनवा. इवलेसे रोप लाविता दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. या उक्तीला अनुसरून आम्ही फक्त एक छोटीशी सुरुवात केली आहे. अजून बरीच मोठी मजल आम्हास गाठायची आहे आणि सदर मजल गाठताना आपण आम्हास यापुढे सुद्धा असेच बहुमूल्य सहकार्य करत राहाल, यात तीळ मात्र शंका नाही. आज दिनांक 7 नोव्हेंबर 2015 वार शनिवार या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा रोजपाडा व ग्रुप ग्रामपंचायत तलाश्री खंबाळा गावामधील हा रोजपाडा गाव आणि या गावामध्ये येऊन बालगोपाळ मित्र मंडळ
PIT चाळ क्रमांक 9 व 10 मुंबई सेंट्रल मुंबई यांनी या ठिकाणी येऊन जो एक सामाजिक उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। खऱ्या अर्थानं आमच्या जव्हार तालुक्यामध्ये अशी अनेक आदिवासी पाड्या आहेत आणि आदिवासी पाड्यामध्ये येऊन आदिवासी मुलांबरोबर दिवाळी साजरे करण्यासाठी, त्याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या प्रकारे लागणारं शैक्षणिक साहित्य वाटप करणं, मुलांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू देणं, ज्या ज्या गरजा ह्या भागातील आहेत ह्या भागातील गरजांच्या वस्तूंचा विचार करून त्या पुरवणं, हे एक चांगला उपक्रम, एक चांगला शैक्षणिक सामाजिक उपक्रम आपल्या संस्थेने हाती घेतलेला आहे। खऱ्या अर्थानं आम्ही सर्व रोजपाडा गावचे ग्रामस्थ आमची शाळा आपल्या मंडळाचं स्वागत करू